हे शेनगाव तालुक्यामध्ये जवळा बुद्रुक माझं गाव आहे। तर आमच्या शेतीमध्ये काय झालेलं, एक सामायिक विहीर होती आमच्या चुलत्यांची काकांची। तर ती आमची सामायिक विहीर संबंधित आमच्या इथल्या तलाट्यांनी व मंडळ अधिकाऱ्यांनी कुणाचीही संमती न घेता परस्पर काहीतरी चिरीमिरी घेऊन, पैसे घेऊन, लाच घेऊन परस्पर आमच्या चुलत्याच्या नावाने करून दिली आहे व ती विहीर स्वतंत्र त्यांच्या नावाने लावलेली आहे। जी की विहीर त्यांच्या जमिनीत, त्यांच्या क्षेत्रामध्ये देखील नाहीये, अशी विहीर त्यांच्या नावाने करून दिली व त्यावर त्या बनावट कागदपत्रांनी विहीर त्यांच्या नावाने करून त्यामधून सरकारची फसवणूक करून 3.5 लाख रुपयाचा एक सोलर पॅनल त्यांनी त्याच्यावरून मिळवलेले आहे। तर चोरी करणारावर त्याला सहकार्य करणारा हे सर्व चोर आहेत। मी वेळोवेळी माहिती अधिकारातून अर्ज केले, हा फेर कोणत्या कागदपत्राच्या आधारे केला याची कागदपत्र मागितली, पण मला अजूनही माहिती अधिकारातून त्यांनी माहिती दिलेली नाही। मी राज्य माहिती आयोग खंडपीठ छत्रपती संभाजीनगर पर्यंत अपील केलेलं आहे। त्या सुनावणीला अजून वेळ आहे, पण त्याच्या अगोदर यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे, कारण हे असे गावच्या गाव विकतील। तुम्ही देखील जर पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर या सारख्या ठिकाणी जर बाहेर कुठे राहत असाल तर 6 महिन्यांनी नक्की तुमची 7/12 तुम्ही डाउनलोड करून पाहिली पाहिजे। कारण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या राज्यामध्ये या इतकाही सुरुंग लागेल असं वाटलं नव्हतं। जे की जमीन आपल्या ग्रामीण पातळीवरती जे काही महसूल अधिकारी तुमचे आहेत हे परस्पर चिरीमिरी पैसे घेऊन, लाच घेऊन परस्पर जमिनी एकमेकांच्या नावाने करून देत आहेत। उद्या जर पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही राहत असाल आणि गावाला जाल तर तुमची जमीनही दुसऱ्याच्या नावाने झालेली असेल। म्हणून 6 महिन्याला एकदा 7/12 तुम्ही देखील डाउनलोड करून बघत जा। बरं, हे एक प्रकरण निदर्शनात आलंय म्हणून याची गोपनीयता ठेवून यावरती काय काय लाभ यांनी घेतले असतील, शासनाची काय काय लुबाडणूक यांनी केली असेल, हे काही सांगता येणार नाही। म्हणून माझं एक शासनाकडे मागणं आहे की यांच्यावरती कडक, कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे व यांना सेवेतनं बडतर्फ केलं पाहिजे। जे की तलाठी आहेत वसंत मोहन जाधव, हा एक भ्रष्ट तलाठी, आणि दुसरा मंडळ अधिकारी आहे गहिनाथ प्रभाकर दंडिमे। तर यांना दंडिमेंना दंड झालाच पाहिजे। यांना सेवेमधनं बडतर्फ करून यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे। यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे, परस्पर बनावट कागदपत्रावर विहीर स्वतंत्र नावाने लावून दिली आणि त्या बनावट कागदपत्रावर बनवून 3.5 लाखाचा सोलर पॅनल घेतलेला आहे व अजून गोपनीय माहिती काय काय लाभ घेतलेत हे अजून निदर्शनात आलेलं नाही। जर यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करून यांच्यावरती गुन्हे नाही दाखल केले तर एसडीएम कार्यालयासमोर किंवा त्यांच्या निवासस्थानासमोर आम्ही पूर्ण फॅमिली सहित आम्ही त्या ठिकाणी आत्मदहनाचा आम्हाला कार्यक्रम हाती घ्यावा लागेल। हे कठोर कारवाई शासनाने लवकरात